श्री स्वामी समर्थ. घरातील समस्या का संपत नाहीत? प्रत्येक घरासाठी उपयुक्त मार्गदर्शन. नमस्कार मित्रांनो, आपण कितीही मेहनत केली, कितीही कष्ट केले तरी काही घरांमध्ये एक ना एक समस्या कायम दिसून येते. कधी पैशाची अडचण, कधी घरात सतत वाद, कधी मुलांचं ऐकून न घेणं, कधी मनाला शांती न मिळणं, तर कधी घरात आनंदच टिकत नाही. अनेकांना वाटतं की हे फक्त नशीबच आहे, पण खरंच तसं आहे का? खूप वेळा आपल्या दैनंदिन सवयी, घरातील वातावरण, बोलण्याची पद्धत आणि एकमेकांशी वागण्याची रीती याचाही परिणाम घरातील शांततेवर होत असतो. आजचा हा व्हिडिओमध्ये आपण अशाच काही गोष्टी समजून घेणार आहोत ज्या अनेक कुटुंबामध्ये अनुभवाच्या आधाराने सांगितल्या जातात. या गोष्टींकडे श्रद्धा, संस्कृती आणि चांगल्या जीवनशैलीच्या दृष्टीने पहा. सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, घर म्हणजे फक्त चार भिंती नसतात. घर म्हणजे त्या घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे विचार, प्रेम, आदर आणि एकमेकांवरती विश्वास. जर विश्वास कमी झाला, संवाद कमी झाला आणि राग वाढला तर घरात समस्या निर्माण होऊ शकतात. आज अनेक घरांमध्ये सर्वजण एकाच घरात राहतात, पण एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलण्यासाठी वेळच काढत नाही. जेवताना प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. मुलं त्यांच्या जगात, मोठी माणसं त्यांच्या कामात आणि हळूहळू घरात संवाद कमी होत जातो. जिथे संवाद कमी होतो तिथे गैरसमज वाढू लागतात आणि गैरसमज वाढले की छोट्या गोष्टीही मोठ्या भांडणाचं कारण बनतात. म्हणून आजपासून एक छोटा नियम करा. दिवसातून किमान एक वेळा अशी ठेवा जेव्हा संपूर्ण कुटुंब 10-15 मिनिटं एकत्र बसेल. मोबाईल बाजूला ठेवले आणि फक्त एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. इतक्या छोट्या सवयीमुळे घरातील वातावरण सकारात्मक बदलू जाऊ शकतं. मित्रांनो, आपण घरातील समस्यांचे मूळ कारण समजून घेतले. आज आपण अशा काही दैनंदिन सवयीबद्दल बोलणार आहोत ज्या नकळत घरातील वातावरणावर परिणाम करू शकतात. 1. दिवसाची सुरुवात तणावाने करणे. अनेक घरांमध्ये सकाळपासून घाई, ओरड आणि चिडचिड सुरू होते. अशा वातावरणाचे परिणाम संपूर्ण दिवसावर होऊ शकतो. शक्य असल्यास दिवसाची सुरुवात शांतपणे करा. 2 मिनिटे प्रार्थना, नामस्मरण किंवा सकारात्मक विचारांनी दिवस सुरू केल्यावर मन स्थिर राहण्यास मदत होते. 2. सतत नकारात्मक बोलणे. आपल्याकडून काही होणार नाही, आपलं नशीबच खराब आहे अशी वाक्य वारंवार बोलल्याने घरातील वातावरण निराशाजनक होऊन जातं. त्याऐवजी एकमेकांना धीर द्या आणि चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. 3. घरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष. स्वच्छ घर पाहून मनाला प्रसन्न वाटते. वस्तू जागच्या जागी ठेवणे, अनावश्यक सामान कमी करणे आणि घर हवेशीर ठेवणे ह्या छोट्या सवयी उपयुक्त ठरू शकतात. 4. एकत्र वेळ घालवणे. आज प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त असतो, पण आठवड्यातून काही वेळ तरी संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून गप्पा मारणे, चहा पिणे किंवा जेवण करणे नातेसंबंध मजबूत करण्याची मदत होऊ शकते. 5. कृतज्ञता विसरणे. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल आभार मानण्याची सवय लावा. सकारात्मक दृष्टिकोनामुळे मन अधिक शांत आणि समाधानी राहू शकते. मित्रांनो, या गोष्टी साध्या वाटल्या तरी त्या आपल्या घरातील वातावरणावर चांगला परिणाम करू शकतात. आपण घरात वाद का होतात आणि ते कमी करण्यासाठी कोणत्या सवयी उपयोगी पडू शकतात त्याबद्दल सविस्तर चर्चा करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, काही घरामध्ये सर्व काही सतत पैसा, घर, गाडी, व्यवसाय, पण तरीही त्या घरात आनंद नसतो. कारण तिथे सतत वाद, गैरसमज आणि रागाचं वातावरण असतं. अनेकदा भांडणाचं कारण मोठं नसतं, पण बोलण्याची पद्धत, एकमेकांना न समजून घेणं आणि लगेच रागावून त्यामुळे गोष्टी मोठ्या बनतात.
कल्पना करा, सकाळी एका छोट्याशा कारणावर वाद झाला. त्यानंतर दिवसभर कोणी कोणाशी नीट बोललं नाही. मुलावर त्याचा परिणाम होतो. घरातील वातावरणावर तणावपूर्ण होतं. मग प्रश्न पडतो, हे थांबवायचं कसं? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ऐकण्याची सवय. बऱ्याच वेळा आपण समोरच्यांचं पूर्ण बोलणं ऐकत नाही, मध्येच उत्तर देतो किंवा रागवतो. पण शांतपणे ऐकलं तर अनेक गैरसमज तिथेच थांबतात. दुसरी गोष्ट म्हणजे रागाच्या भरात कठोर शब्द टाळा. काही शब्द असे असतात की ते बोलायला एक क्षण लागतो, पण त्याची जखम खूप काळ राहते. तिसरी गोष्ट, मीच बरोबर हा हट्ट सोडा. प्रत्येक व्यक्तीचा विचार वेगळा असू शकतो. मतभेद असेल तरी मनभेद होऊ देऊ नका. चौथी गोष्ट, आठवड्यातून एक दिवस संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून मनमोकळा संवाद साधा. कोणाला काय वाटतं, कोणाला कोणती अडचण आहे हे शांतपणे ऐका. त्यामुळे घरातील वातावरण हलकं होतं आणि विश्वास वाढतो. लक्षात ठेवा, शांत घर हे फक्त पैशाने तयार होत नाही, तर प्रेम, आदर आणि संवादाने तयार होतं. म्हणून आजपासून एक छोटा बदल करा. रागाऐवजी संवाद, दोषाऐवजी समजूत आणि कटू शब्दाऐवजी प्रेमाची भाषा वापरण्याचा प्रयत्न करा. कदाचित हा छोटा बदल तुमच्या घरात मोठा आनंद घेऊन येऊ शकतो. आपण घरात आर्थिक अडचणी का वाढतात आणि पैशाचे योग्य नियोजन कसे करावे याबद्दल आता सविस्तर जाणून घेऊ. तुम्ही कधी असा विचार केला आहे का? काही लोकांनी उत्पन्न फार मोठे नसते तरी त्यांचे घर सुखी असते. पण काहींचे उत्पन्न चांगले असूनही महिना अखेरच्या पैशाची चणचण जाणवते. याचं कारण नेहमीच कमी उत्पन्न नसते. अनेकदा कारण असते नियोजनाचा अभाव. पैसा कमावले जितके महत्त्वाचे आहे तितकेच ते योग्य ठिकाणी वापरणेही महत्त्वाचे आहे. अनेक घरामध्ये महिन्याच्या सुरुवातीला अनावश्यक खरेदी केली जाते. ऑफर पाहून वस्तू घेतल्या जातात, पण त्या खरंच गरजेच्या आहेत का याचा विचार केला जात नाही. हळूहळू छोटे छोटे खर्च मोठे होतात आणि नंतर आवश्यक कामासाठी पैसे कमी पडतात. म्हणून एक छोटी सवय लावा. महिन्याच्या सुरुवातीलाच घर खर्चाचे नियोजन करा. सर्वप्रथम आवश्यक खर्च लिहा. अन्नधान्य, वीज, पाणी, शिक्षण, औषधे आणि बचत. त्यानंतरच इतर खर्च करा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, उधळपट्टी आणि दिखावा टाळा. इतरांकडे आहे म्हणून आपल्याकडे लगेच यायचं अशी घाई करू नका. खरा श्रीमंत तो नसतो ज्याच्याकडे खूप पैसा असतो. खरा श्रीमंत तो असतो जो आपल्या उत्पन्नात समाधानाने जगतो आणि थोडीफार बचतही करतो. घरातील प्रत्येक सदस्याने पैशाची किंमत समजून घेतली तर आर्थिक तणाव बऱ्याच प्रमाणाने कमी होऊ शकतो. मुलांनाही पैशाचे महत्त्व शिकवा. छोट्या बचतीत सवय लावा तर मोठा गरजेची वेळ तीच मदतीला येईल. लक्षात ठेवा, मेहनत, नियोजन आणि संयम ही 3 गोष्टी आर्थिक स्थैर्याला मजबूत पाया करू शकतात. आपण घरात आनंद आणि सकारात्मक वातावरण टिकवण्यासाठी कोणत्या चांगल्या सवयी उपयोगी पडतात याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आता पुढचा भाग पाहू. घर मोठं असलं म्हणून आनंद मिळतोच असं नाही आणि घर लहान असलं म्हणून सुख कमी असतं असंही नाही. घर सुख हे घरातील माणसाच्या वागण्यात, बोलण्यात आणि एकमेकांबद्दलच्या प्रेमात असतं. आज आपण अशा काही सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास मदत होऊ शकतात. 1. दिवसाची सुरुवात हसतमुखाने करा. सकाळी उठल्यावर घरातील प्रत्येकाला हसून नमस्कार करा. एक प्रेमळ स्मितही अनेकदा संपूर्ण दिवसाचा मूड बदलू शकतो. 2. घरात कटू शब्दांचा वापर टाळा. राग आला तरी विचार करून बोला, कारण जखम भरते पण शब्दाची झालेली वेदना अनेकदा मनात राहते.
3. आठवड्यातून 1 दिवस कुटुंबासाठी ठेवा. मोबाईल, टीव्ही आणि इतर कामापासून थोडा वेळ काढा. एकत्र चहा प्या, जेवा, गप्पा मारा किंवा एखादा छोटा खेळ खेळा. यामुळे घरातील नातेसंबंध अधिक घट्ट होतात. 4. एकमेकांचे कौतुक करा. एखाद्याने चांगलं काम केलं तर त्याचं मनापासून कौतुक करा. छोटंसं छान केलंस हे वाक्य एखाद्याचा आत्मविश्वास वाढवू शकतो. 5. राग मनात साठवू नका. भांडण झालं तर शक्य तितक्या लवकर शांतपणे चर्चा करून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. मनात राग साठवत राहिल्यास नात्यांमध्ये अंतर निर्माण होऊ शकतो. 6. प्रार्थना किंवा शांततेची वेळ. दररोज काही मिनिटे प्रार्थना, ध्यान किंवा नामस्मरणासाठी द्या. यामुळे मन शांत राहण्यास मदत होऊ शकते आणि घरातील प्रसन्न वातावरण निर्माण होऊ शकते. मित्रांनो, घरात आनंद आणण्यासाठी नेहमी मोठ्या गोष्टी करण्याची गरज नसते. छोट्या छोट्या चांगल्या सवयी, प्रेमाने बोलणे आणि एकमेकांना समजून घेणे यामुळे खरं आनंदित होऊ शकतात. तर चला, धन्यवाद.